श्रीमुखात देणे या शब्दाचा ध्वन्यार्थ कोणता? ठीक आहे, आता लक्ष द्या. श्रीमुखात देणे म्हणजेच गालावर थापड मारणे, गाल रंगवणे असा त्याचा अर्थ आपण घेतो. ठीक आहे. आता हा जो श्रीमुखात देणे म्हणजेच गालफाडात मारणे हा जो अर्थ प्राप्त झालेला आहे हा रूढीने प्राप्त झालेला आहे. बरोबर आहे. ही जी शब्दशक्ती आहे ही शब्दशक्ती लक्षणा शब्दशक्ती आहे आणि लक्षणा शब्दशक्ती मधली सुद्धा अभिधा, लक्षण, लक्षणा, व्यंजना, निरूढा लक्षणा, तर ही निरूढा लक्षणा आहे. काय? निरूढा लक्षणा आहे. ठीक आहे. आणि म्हणून फक्त डी बरोबर हे आपलं उत्तर असेल. बघा, हा जो प्रकार आहे निरूढा लक्षणा हा लक्षणा शब्दशक्तीचा प्रकार आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीचा अर्थ ठीक आहे आपण परंपरेने घेतो, म्हणजे लक्षार्थ तर तिथे आहेच, शब्दशः अर्थ न घेता आपण सुसंगत दुसरा अर्थ घेतो. श्रीमुखात देणे म्हणजे थापड मारणे. ठीक आहे. तर इथे हा अर्थ रूढीने प्राप्त झालेला असतो. आणखी एक सिंपल उदाहरण तुम्हाला देतो. आपण हातावर तुरी देणे याचा अर्थ काय घेतो? फसवणे. मग हातावर तुरी देणे म्हणजे फसवणे. ठीक आहे. हा जो वाक्प्रचार आहे याचा अर्थ जो आहे फसवणे हा रूढीने प्राप्त झालेला आहे. रूढीने तो काय झालेला आहे? वाच्यार्थ बनलेला आहे. मग जेव्हा एखादा लक्षार्थ हा रूढीने वाच्यार्थ बनतो तेव्हा त्या लक्षणा शब्दशक्तीला निरूढा लक्षणा असं म्हणतात. आणि म्हणून श्रीमुखात देणे याचा अर्थ आपण नेहमीच गालफाडात देणे, गाल रंगवणे असाच घेणार आहे, कारण तो रूढीने प्राप्त झालेला आहे आणि म्हणून ती निरूढा लक्षणा शब्दशक्ती आहे. ओके, यस.